नमस्कार. दिनांक 18 फेब्रुवारी 2026ला मी भास्कर जोशी हे जाहीर करत आहे. माझ्या जवळच्या सिडको पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगरला मी कळवलं आहे की मी एक तर पोलीस स्टेशनला येऊन आत्महत्या करेन किंवा घरी आत्महत्या करेन. आता माझ्यासमोर काही पर्याय नाही. मी खूप थकलो आहे. माझी बायको, तिचे नातेवाईक, शेजारी, पोलीस, राजकीय नेते लढत मी आलो आहे. सगळेजण मला पैशांसाठी छळ करतात, भिकेला लावतात, हल्ले करतात, मारतात, बदनामी करतात. मी लढत आलो आहे, पण आता थकलो आहे. मी खरोखर थकलो आहे आणि मी आज जाहीर करतो आहे की मी कधीही कोणत्या क्षणी या जगातून जाईल, आत्महत्या करेल. जर मी पोलिसांना सांगितलं तुम्ही गुन्हे दाखल केले नाही तर तुम्हाला तुमची नोकऱ्या जातील. मी तुम्हाला सांगतो ह्या सरकारला माझा शाप लागणार आहे, तळतळ लागणार आहे. माझ्या सासूंनी मला 36 महिने जे भयानक छळ, हा कौटुंबिक विषय नाही, याच्यामागे राजकीय दहशत आहे, गोपीचंद चाटे आहे आणि हे सगळे फालतू आरोप नाहीत. याचे सायंटिफिक व्हॅलिडिटी रिपोर्ट मी दिलेले आहेत. मला किती धोका आहे, माझ्या बायकोकडून धोका आहे, तिच्या नातेवाईकांकडून धोका आहे, शेजाऱ्यांकडून धोका आहे, हल्ले झालेले आहेत. रिपोर्ट देतो आहे मी. 20-22 वर्षे झाले मी घरदार भटकत भीक मागत जगतो आहे आणि तरी लोक मला सन्मानाने जगू देत नाही आहेत. तरी मी शांतपणे सहन करतो आहे. तरी मी 100 लोकांचे आयुष्य व संसार वाचवलेले आहेत. आज ते माझ्या उपकाराखाली जगत आहेत. तरी ह्या हरामखोर भडव्यांना लाज शरम नाही आहे. मी सांगतोय की अरे तुमचे माझे काही व्यवहार आहेत का? मी चौकशा मागतोय. मनशक्ती केंद्राने माझ्याविरुद्ध गुन्हे केले, एकही नोटीस दिली नाही. प्रदीपने गुन्हे केले, माझा भाऊ हायकोर्टात बसून गुन्हे करतो. 36 महिने मला माझ्या बायकोच्या लोकांनी इतकं छळलं आहे की तुम्हाला माझी हे सगळं बाहेर येतं त्यांना लोक सालपटं काढतील त्यांचे. हे इतके हलकट आणि नीच लोक आहेत आणि ह्यांना काय किंमत चुकवावी लागणार ह्याची कल्पना नाही आहे. बरं मी ना तडजोड करायला सांगतो, मार्ग काढायला सांगतो. मी नेमकं काय केलं आहे? घरातून हाकलून देतात. अरे मग मी इतका वाईट आहे तर माझ्या घरी येऊन तुम्ही कशाला खाता हरामखोर? कशाला माझी मदत मागता? तुमच्या मुलाबाळांचे जीव वाचवलेत मी. तुम्हाला काही लाज शरम वाटत नाही का? प्रत्येक वेळेस पैसा 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 पैसा. माझ्या इंजेक्शनचा विषय आला की पैसा, जेवायचा विषय आला की पैसा. मला इतकं टॉर्चर झालेलं आहे की आता मला सहन करणं शक्य नाही माझ्या शरीराला. म्हणून मी आज कोणत्या क्षणी कुठेही सिडको पोलीस स्टेशन किंवा हडकोतल्या घरामध्ये मी कुठेही कधी आत्महत्या करेल. माझी बायको, तिचे नातेवाईक, सिडको पोलीस, महाराष्ट्र शासन, शेजारी आणि ही सगळी यादी आणि कोण कसा किती जबाबदार आहे ह्याचा संपूर्ण असेसमेंट, फोरकास्ट, थ्रेट परसेप्शन दिलेलं आहे. एवढंच नाही तर माझ्या मृत्यूनंतर काय होईल हे पण मी दिलेलं आहे. इतकी हलकट आणि नीच माणसं, म्हणजे मला माणसांचा रिस्पेक्टच राहिलेला आहे. जनावरं बरी. प्रत्येक वेळेस मला अपमानित केलं गेलेलं आहे पैशांवरून. माझ्या जीवावर उड्या मारल्या त्या लोकांनी. मी पैसे खर्च केलेले आहेत. जरा पण लाज शरम नाही या लोकांना. ही अपर्णा चांदसकर 75 वर्षाची हलकट बाई थेरडी तिकडे जाऊन बसली आहे. तिथून गुन्हे करते माझ्याविरुद्ध. मला मारण्याचे कारस्थानं करते. तिच्या नवऱ्याचा तिने कसा गेम केला, ती आता जावयाचा गेम करायला निघाली. तिच्या मुलीला जरा पण शरम नाही आहे की आपल्या नवऱ्याला वाचवलं पाहिजे. तर मी आज आत्महत्या करणार आहे सिडको पोलीस स्टेशन नातेवाईक सगळ्यांच्या नावाने.